Hello and welcome all of you. In previous lecture of Indian Penal Code, we discussed about the stages of crime, what is the mens rea and actus reus, and we also discussed about the territorial and extraterritorial operation of Indian Penal Code. In today's lecture, we discuss about the general explanations which is provided by the section 6 to 52 of Indian Penal Code. Okay. General explanation is one thing and general exception is another thing. Okay. General exception provide only a definition which we use in respect of the provision which are provided by the Indian Penal Code. ठीक आहे. तर जनरल एक्सप्लेनेशन्स काय आहेत की हा एक डेफिनेशन पार्ट आहे की जो आपण पुढे बघणार आहोत आणि जो डेफिनेशन पार्ट आपण पुढे ऑफेन्सेसमध्ये यूज करणार आहोत. द सेक्शन 6 ऑफ इंडियन पेनल कोड प्रोवाइड अबाउट डेफिनेशन्स इन द कोड टू बी अंडरस्टूड सब्जेक्ट टू द एक्सेप्शन्स. ठीक आहे. तर काय सांगतं, throughout this code every definition of the offense, every penal provision and every illustration of such definition or penal provision shall be understood subject to the exceptions contained in the chapter entitled general exceptions, though these exceptions are not repeated in such definition, penal provision or illustrations. तर जनरली हे सेक्शन काय सांगताय की ज्या पण एव्हिडन्सेस आहेत जे पण प्रोव्हिजन्स आहेत जे पुढे येणार आहेत किंवा डेफिनेशन्स ऑफ ऑफेन्सेस असतील तर त्या आपण जनरल एक्सेप्शन्सला अधीन राहून त्या समजून घ्यायच्या. प्रत्येक ऑफेन्समध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये त्या जनरल एक्सेप्शन्स आपल्याला हे करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर सेक्शन 8 सांगतं जेंडरबद्दल. द प्रोनाउन्स ही and its derivatives are used of any person whether male or female. Grammatically आपण woman साठी she वापरतो and for the purpose of man we use he derivatives. But in penal provisions तर ज्या पण डेफिनेशन आहेत तर तुम्ही जर बघितला, जर आपण जनरली पर्टिक्युलर एखादी डेफिनेशन बघितली, आता समजून घ्या 125 आहे तर काय सांगतं, हू एव्हर वेजेस वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और एशियाटिक पॉवर. तर पुढे आहे ही मे पनिश. आता इथं दिलं आहे ही मे पनिश. आता असं पण होऊ शकतं ना की एखादी डिफेन्स घेईल की ही मे पनिश असं कोर्टने सांगितलेलं आहे आणि इंटरप्रिटेशन रूल काय सांगतो, द क्रिमिनल लॉ इंटरप्रिटेड इन स्ट्रिक्ट सेन्स. जे दिलेलं आहे तेच इंटरप्रिट करायचं. बरोबर. तर इथं काय सांगतं सेक्शन 8 काय हे करतं, क्लिअर करतं, द प्रोनाउन्स ही अँड इट्स डेरिव्हेटिव्ज आर यूज ऑफ एनी पर्सन वेदर मेल ऑर फिमेल. तर फिमेल असा हे नाही घेऊ शकत, डिफेन्स नाही घेऊ शकत की जो ऑफेन्स आहे तो फक्त माणूस कमिट करू शकतो किंवा तिने फक्त सेक्शनमध्ये सांगितलं की फक्त ही, तर मला पनिशमेंट द्यायची नाही किंवा मी त्याच्यामधून एक्झम्प्ट आहे. तर अशा गोष्टी ज्या आधीच माहिती होत्या किंवा आधीच त्यांना कल्पना असेल त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, द मेकर ऑफ इंडियन पेनल कोड त्यांनी काय सांगितलं, द प्रोनाउन्स ही अँड इट्स डेरिव्हेटिव्ज आर यूज्ड फॉर एनी पर्सन वेदर मेल ऑर फिमेल. ठीक आहे. तर ते दोघांसाठी पण हे राहतील. नंबर अनलेस द कॉन्ट्ररी अपियर्स. नंबर सेक्शन 9 प्रोव्हाइड अबाउट नंबर. Unless the contrary appears from the content, words importing the singular number include the plural numbers and word importing the plural numbers include the single numbers. तर जिथं एक्सप्रेसली प्रोव्हाइड केलं नसेल की एवढेच माणसांनी हे गुन्हा, एवढ्या माणसांनी जर गुन्हा कमिट केला तर त्याच्यात रूपांतर होतं. फॉर एक्झाम्पल, इफ 5 or more persons committed 5 or more persons subject to the unlawful assembly किंवा 5 or more persons are liable for the offense of डकैती. ठीक आहे. तर तिथं जर नंबर ऑफ हे असेल ते एक्सप्रेसली प्रोव्हाइड केलेलं आहे. जर तसं नसेल केलेलं
तर सिंग्युलर नंबर प्लुरल हे करू शकतात, किंवा जर प्लुरल नंबर असतील तर ते सिंग्युलर पण हे करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 10, मॅन अँड वुमन, प्रोव्हाइड अबाउट मॅन अँड वुमन. The word man denotes a male human being of any age, and the word woman denotes a female human being of any age. ठीक आहे. तर मॅन म्हणजे त्याचं कितीही वय असू दे, कमी किंवा जास्त, 2 महिन्याचं बाळ असेल तरी पण ते मॅन म्हणून कन्सिडर केलं जाईल, आणि 2 महिन्याचं जर बाळ असेल तरी पण फिमेल म्हणून कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. किंवा 50 वर्षाचा राहो, 70 वर्षाचा राहो. The word man denotes a male human being of any age, and woman denotes a female human being of any age. ठीक है. Then person, the section 11 provide about the person. The word person includes any company or association or body of persons, whether incorporated or not. Means the section 11, the definition of person consists artificial person as well as natural persons. There are many offenses included in Indian Penal Code which are also committed by association or artificial person. For example, nuisance can be committed any artificial person, or there are many provisions which are deals with the adulteration of food and adulteration of drugs, or the noxious act which noxious the atmosphere. There are many offenses contained in that respect. These offenses can be also committed by the artificial person. Therefore, section 11, which provide the definition of person, says that the word person includes any company or association of body of persons, whether incorporated or not. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं पब्लिक. द वर्ड पब्लिक इंक्लूड्स एनी क्लास ऑफ पीपल और एनी कम्युनिटी. आता एनी कम्युनिटी का, तर ते आहे ना पुढे सेक्शन्स जेव्हा आपण बघू तर तिथं आहे की रिलिजियस बिलीफ ऑफ एनी कम्युनिटी जर एखाद्याने हार्म केल्या तर त्याच्यामध्ये त्याचे जे पर्टिक्युलर ऑफेन्सेस आहेत तर त्याच्यामध्ये ही पब्लिकची डेफिनेशन ही ॲप्लिकेबल आहे. ज्यावेळेस आपण ऑफेन्स बघू, डेफिनेशन ऑफ ऑफेन्सेस बघू, त्यावेळेस आपण ह्या डेफिनेशन परत एकदा डील करू. ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट. द वर्ड गव्हर्नमेंट डिनोट्स सेंट्रल गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ऑफ अ स्टेट. तर ही डेफिनेशन का, तर पुढे आहे ना की कम्युनिकेशन ऑफ सेंटेन्स मेक बाय, तर कम्युनिकेशन ऑफ सेंटेन्स may be made by the state government as well as central government, where the offense is punishable under state law. That time the particular state have power to commute a sentence of offender, and if a statute made by the central government, that time if any person committed offense which fall under the or which designated as an offense by a central act, that time the central government has a power to commute a sentence. Therefore, the government, the definition of government is provided. Then section 14 provide about the servant of government. Public servant and government of servant are two different things. Section 14 of IPC provide that servant of government. The word servant of government denotes any officer or servant continue, appoint or employed in India by or under the authority of government. A person who the person considered as a servant of government, who is officer or servant continue, appointed or employed in India by or under the authority of government. तर पब्लिक सर्वंट 21 दिलेला आहे. तर पब्लिक सर्वंटमध्ये आणि गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये तर काय फरक आहे ते आपण त्यावेळेस बघू. तर सेक्शन 19 प्रोव्हाइड अबाउट द डेफिनेशन ऑफ जज. द वर्ड जज denotes not only every person who is officially designated as a judge,
but also every person who is empowered by law to give in any legal proceeding, civil or criminal, a definitive judgment or judgment which, if not appealed against, will be definitive, or a judgment which, if confirmed by some other authority, will be definitive. ठीक है. तर the concept of judge given by section 19, it is provided that a person who denotes judge, not only a person who is designated as a judge, but such a person who has power to give a definite judgment, म्हणजे एक जजमेंट याची त्याला पॉवर आहे, किंवा if such judgment is not appealable then it is definitive judgment. जर त्याची अपील होणार नसेल तर ते डेफिनेटिव्ह जजमेंट, किंवा अपील होणार असेल तरी पण ते डेफिनेटिव्ह जजमेंट. तर असं डेफिनेटिव्ह जजमेंट देण्याची ज्याला पॉवर असेल तर त्या पर्सनला आपण जज म्हणून कन्सिडर करायचं. ठीक आहे. और पुढे काय सांगतं की और हू इज वन ऑफ द बॉडी ऑफ पर्सन, विच बॉडी ऑफ पर्सन इज इम्पॉवर्ड बाय लॉ टू गिव्ह सच अ जजमेंट. आता जर तुम्ही कोर्टात बघितलं असेल की जजेस काय असतात की एक सिंगल बेंच बसलेला असतो, एक सिंगल जज. पण आधी काय होतं की एक ज्युरी पर्सन होते, ज्युरी प्रोसिजर होती. तर ते नानावटीच्या केसनंतर काय झाली, ती रद्द केली गेली भारतातून. तर तशी जर बॉडी असेल तर त्यांनी पण जे काही डेफिनेटिव्ह जजमेंट दिलं असेल तर त्याला पण आपण जज म्हणून कन्सिडर केल्याचं. आज काही पारसी लॉमध्ये आज पण ज्युडिशियल सिस्टम अवेलेबल आहे. पारसी लॉमध्ये त्यांचे काही मेट्रोपोनियल किंवा काही त्यांचे पर्टिक्युलर प्रायव्हेट मॅटर असतात, तर ते डील करण्यासाठी तर एक ज्युरी सिस्टीम आत्ता पण अवेलेबल आहे. तर त्यांना पण काय म्हणायचं, आपण जज सिस्टीम ॲप्लिकेबल करायची, मग त्यांना ती जजची डेफिनेशन ॲप्लिकेबल राहील. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 20 प्रोवाइड दॅट कोर्ट ऑफ जस्टिस. The word court of justice denote a judge who is empowered by law to act judicially alone, or a body of judges which empowered by law to act judicially as to body when such judge or body of judges is acting judicially. Okay. तर कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे काय ते सेक्शन 20ने डिफाईन केलेलं आहे. सेक्शन 21 प्रोव्हाइड अबाउट द पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंट का महत्त्वाचं आहे, तर बाकीचे जे पर्टिक्युलर ऑफेन्सेस आहेत तर ते इफ एनी ॲक्ट कमिटेड अगेन्स्ट द पब्लिक सर्वंट देन सच ॲक्ट इज पनिशेबल बाय इंडिपेंडंट सेक्शन्स और इंडिपेंडंट ऑफेन्सेस. फॉर एक्झाम्पल काय आहे की सेक्शन 353 म्हणा, किंवा CRPCमध्ये अशा काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन आहेत, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये अशा काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन आहेत की ज्या if any criminal procedure initiation against any public servant, that time there are many requirements which are necessary for the requisite which are required for the initiation of proceedings. Means if any court required to take cognizance against any public servant, that time the consent of state government or central government as per case may be is required. जर एखाद्या पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध एखादी प्रोसेस इनिशिएट करायची असेल तर त्यावेळेस कन्सेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट इज नेसेसरी फॉर दॅट पर्पज. ठीक आहे. तर माझ्यासाठी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे काय, पब्लिक सर्वंट म्हणजे काय, तर हे असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर पब्लिक सर्वंट आणि गव्हर्नमेंट सर्वंट याच्यामध्ये एक ब्रॉड फरक काय आहे की पब्लिक सर्वंट मे बी एनी पर्सन हू कॅरी आउट द पब्लिक वर्क. ठीक आहे. किंवा त्याला एखाद्या कायद्याद्वारे ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून अपॉइंट केलेलं असेल. आणि गव्हर्नमेंट सर्वंट काय असतो, गव्हर्नमेंट सर्वंट हा गव्हर्नमेंटच्या पेरोलवर असतो. एव्हरी गव्हर्नमेंट सर्वंट इज अ पब्लिक सर्वंट. ठीक आहे. बट एव्हरी पब्लिक सर्वंट इज नॉट अ गव्हर्नमेंट सर्वंट. प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंट हा पब्लिक सर्वंट असतो, पण पब्लिक सर्वंट हा गव्हर्नमेंट सर्वंट असेलच असं नाही आहे. फॉर एक्झाम्पल रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये ॲडव्होकेट्स असतात, ती त्यांना अपॉइंट केलं जातं, मग ते पब्लिक सर्वंट म्हणून हे ॲज अ काम करतात.
पण ते गव्हर्नमेंट सर्वंट नसतात, कारण ते गव्हर्नमेंटच्या पेरोलवर नसतात. ठीक आहे. तर सेक्शन 21मध्ये अशा काहीतरी कॅटेगरी दिलेल्या आहेत की ज्या गव्हर्नमेंट सर्वंटशी डील करतात. ते तुम्ही एकदा बघून घ्यायच्या, त्याच्यात काही एवढं हे विशेष नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टर्म येते सेक्शन 22 प्रोव्हाइड अबाउट द टर्म ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. तर मुव्हेबल प्रॉपर्टी कशासाठी महत्त्वाची, तर IPC मध्ये असे काही पर्टिक्युलर सेक्शन आहेत की जे फक्त याच्याशी डील करतात, कशाशी, मुव्हेबल प्रॉपर्टीशी. द थेफ्ट कॅन बी कमिटेड इन रिस्पेक्ट ऑफ द मुव्हेबल प्रॉपर्टी. ठीक आहे. तर मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे काय? अकॉर्डिंग टू सेक्शन 22, the word movable property are intended to include any corporeal property of every description except land and a thing attached to the earth or permanently fastened to anything which is attached to the earth. ठीक आहे. सेक्शन 22 काय सांगतं? Movable property includes corporeal property of every description, corporeal property of every description, but does not include काय, लँड, थिंग अटॅच टू अर्थ, थिंग विच इज फास्टेन अटॅच टू द अर्थ. ठीक आहे. तर अशा प्रॉपर्टी मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये इन्क्लूड होत नाही. कोणत्या, की ज्या लँड म्हणा किंवा थिंग अटॅच टू द अर्थ. बट सेक्शन 378 एक्सप्लेनेशन फर्स्ट काय सांगतं? इफ एनी प्रॉपर्टी सिवर्ड फ्रॉम द एनिथिंग विच इज फास्टन टू अटॅच टू द अर्थ देन इट बिकम मुव्हेबल प्रॉपर्टी as per the explanation first of the section 378. if any property which is fastened to the earth, जी जमिनीला जोडली गेलेली असेल. ठीक आहे. तर आपण तिला तिथून रिमूव्ह केली. फॉर एक्झाम्पल आता वरती सिलिंग फॅन लावलेला आहे, तर सिलिंग फॅन हा ॲज अ अटॅच टू द लँड आहे, तर तो ॲज अ कन्सिडर काय केला जाईल, मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर केला जाईल. बरोबर. तर अशा मुव्हेबल प्रॉपर्टीचे आता हे होऊ शकते का, थेप होऊ शकते का, तर होऊ शकते. इफ एनी पर्सन अकॉर्डिंग टू एक्सप्लेनेशन फर्स्ट ऑफ सेक्शन 378 ऑफ IPC, इफ एनी पर्सन severed the ceiling fan from roof, then it become a movable property and can be subject to a theft. ठीक आहे. तर ह्या झालं. तर द इम्पॉर्टंट ऑफ द डिफाइन द movable property is that there are some offenses in IPC which are specifically deal with the movable property. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टर्म येते सेक्शन 23 प्रोव्हाइड द wrongful gain and a wrongful loss as well as gaining wrongfully and losing wrongfully. तर wrongful gain होत आहे. wrongful gain म्हणजे काय? wrongful gain is a gain by unlawful means of property to which the person gaining is not legally entitled. ठीक आहे. आता एखादा व्यक्ती आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे, तो नोकरी करत असेल आणि त्याच्याबद्दल त्याला पेमेंट भेटली, तर ही त्याची रॉंगफुल गेन नाही होणार, ही त्याची राईटफुल गेन राहील. का? कारण त्याने त्याच्यासाठी काम केलेलं आहे आणि तो लिगली इंटायटल आहे. बरोबर. पण रॉंगफुल गेन म्हणजे काय? अ गेन बाय अनलॉफुल मीन्स ऑफ प्रॉपर्टी टू विच द पर्सन गेनिंग इज नॉट लिगली इंटायटल. तर अशा प्रॉपर्टीचं गेन की ज्याच्यासाठी त्याने ते अनलॉफुल मीन्सद्वारे त्याने ते गेन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल समजा एखादी वॉच ठेवलेली होती दुकानामध्ये, एखाद्या माणसाने काय केलं, ते वॉचची थेफ्ट कमिट केली, त्याने डिसऑनेस्टली ती वॉच घेऊन घेतली. तर याच्यामुळे काय झालं, त्या माणसाला काहीतरी गेन झालं ना, काहीतरी जे तो पैसे देऊन जी वॉच घेणार होता, पण याच्यामुळे त्याला आता पैसे द्यावं लागणार नाही, कारण ती वॉच त्याच्याकडे आलेली आहे ऑलरेडी. पण याच्यासाठी त्याने काही राईटफुल काही पे केलं आहे का? नाही. त्याने इलिगल मीन्सद्वारे त्याने गेन करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते काय झालं, रॉंगफुल गेन झालं बाय रॉंगफुल मीन्स. ठीक आहे. अँड द पर्सन हु इज नॉट लिगली इंटायटल, तो लिगली इंटायटल केव्हा होईल, की ज्यावेळेस तो पैसे देईल आणि त्याच्या बदल्यात तो प्रॉपर्टी घेईल, त्यावेळेस तो लिगली इंटायटल होईल त्या प्रॉपर्टीसाठी. बरोबर. पण तो आता लिगली इंटायटल नाही आहे. का नाही आहे? तर त्याने ती चोरी केलेली आहे त्या प्रॉपर्टीची. बरोबर. तर रॉंगफुल लॉस मीन्स व्हॉट? wrongful loss is a loss by unlawful means of property to which the person losing it is legally entitled. आता wrongful loss ह्या वेगळी ही कन्सेप्ट आहे. कशी? wrongful gain कोणाला होत आहे,
की जो व्यक्ती रॉंगफुली बाय अनलॉफुल मीन्स एखादी प्रॉपर्टी रॉंगफुल गेन करतोय, बरोबर, आणि तो पर्सन लिगली इंटायटल नव्हता, त्या माणसाला गेन होते. पण ज्या माणसाकडून ती प्रॉपर्टी इकडे येते तर त्या माणसाला काहीतरी हे होते ना, लॉस होतोय ना. पण तो लॉस का होतोय, तर तो लॉस अशासाठी होतोय की त्या प्रॉपर्टीसाठी तो लिगली इंटायटल होता आणि अनलॉफुल मीन्सद्वारे काय झालं की त्याच्याकडून ती प्रॉपर्टी हिरावून घेण्यात आली. आता आपण प्रिव्हियस जे हे होतं एक्झाम्पल ते आपण कंटिन्यू करू. तर त्या एक्झाम्पलमध्ये काय होतं की एखाद्या दुकानावरून एखाद्याने वॉच हे केली, वॉचची ठेप कमीत केली, बरोबर. तर याच्यामध्ये काय झालं, तर जो समोरचा व्यक्ती होता तर तो लिगली इंटायटल होत होता त्या याच्यासाठी, ते लिगली इंटायटल होता. या माणसाने जर त्या समोरच्या व्यक्तीला जर पैसे देऊन जर ती वॉच घेतली असती तर इथं काय झालं असतं, त्या माणसाला पैसे भेटले असते आणि ती वॉच त्यानं दुसऱ्याला दिली असती. पण त्या माणसाला त्या वॉचची किंमत नाही भेटली ज्याच्यासाठी तो लिगली इंटायटल होता, बरोबर. तर या ठिकाणी तो रॉंगफुल लॉस म्हटलं जातं. रॉंगफुल लॉस इज द लॉस बाय अनलॉफुल मीन्स ऑफ प्रॉपर्टी टू विच द पर्सन लुझिंग इट इज लिगली इंटायटल. ठीक आहे. नंतर गेनिंग रॉंगफुली, लुझिंग रॉंगफुली. त्याच्यातच पुढे काय सांगतं सेक्शन 23, गेनिंग रॉंगफुली, लुझिंग रॉंगफुली. A person is said to gain wrongfully when such person retain wrongfully as well as when such person acquire wrongfully. A person is said to be wrongfully said to lose wrongfully when such person is wrongfully kept out any property as well as when such person is wrongfully deprived of property. ठीक आहे. एखाद्या माणसाने रॉंगफुल प्रॉपर्टी परचेस केली किंवा त्याने ती रिटर्न केली तर त्याला काय म्हटलं जातं, गेनिंग रॉंगफुली. आणि एखाद्या माणसाकडून जर ती प्रॉपर्टी रॉंगफुली डिप्राईव्ह झाली असेल तर त्या माणसाला काय म्हटलं जातं, लुझिंग, ही लूज रॉंगफुली. ठीक आहे. तर अजून बाकीच्या बऱ्याच याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, जसे की डिसऑनेस्टली आहेत, फ्रॉडुलंटली आहेत, रिझन टू बिलीव्ह आहेत. तर आपण त्या नेक्स्ट वेळेस बघू. ठीक आहे.